शुभेच्छा सर्वांना. गुड मॉर्निंग. तरी ना मम्मीचं चालू आहे पसारा आवरायचं काम. इतका पसारा झालाय. काल पण कस्टमरचे ना इतके ब्लाऊज आले का ग. काल एवढं अजून पिशवी भरली. एका पिशवी ते पूर्ण सामान म्हणजे कपडे ते कस्टमरचे. मी आता फॉल लावायला बसले. मम्मीला पण आहे ना ब्लाऊज शिवायचे आहे आणि आम्हाला परत थोडंसं चेंज करायचं आहे. हा कॉटन या साईडने घ्यायचं इथं. क्लासेस चालू होणार आहे आणि मस्त मशीन आहे ना सगळ्या एका लाईनीत लावायच्या इथं. तरी ना आता तेवढं काम करतो आम्ही. आणि सकाळी मला ना फोटो काढायचे होते साडीवर, त्याच्यामुळे मी मेकअप केला होता. तर आता आम्ही एवढं काम आवरून घेतो. मी स्टुडंटला शिकवत होते फेशियल. आज त्यांची ना फेशियलची प्रॅक्टिस घेणार होते, कारण हेअर कट वॅक्स वगैरे शिकून झालंय त्यांचं. आणि आपल्या क्लासमध्ये ना आपल्याच प्रॉडक्टवरती ना सगळं शिकवलं जातं पार्लरमध्ये. कारण काही ना असं वाटतं की ना शिकवायसाठी ना सामान घरून आणायला लावता का असं काही, पण मग आहे ना सगळं आपल्या सामानावरती शिकवलं जातं. पण जेव्हा तुम्ही मेकअप प्रॉपर शिकणार ना तेव्हा तुम्हाला आहे ना तुमची व्हॅनिटी तयार करावी लागते, ते पण शूटसाठी किंवा ऑर्डरसाठी. मम्मी बसली आता ब्लाऊज शिवायला. किती ग? दुसरा का? माझं ती साडी फॉल लावून ठेवला. आता मी तिला हात शिलाई करते. सकाळीच लावून ठेवलेलं आहे आणि बाकीच्या साड्यांना फॉल लावते. काल पण संध्याकाळी इतके ब्लाऊज आले शिवायला. क्लास चालू राहते त्याच्यामुळे दिवसभर इकडे वेळच नाही भेटत. मला आहे ना आता साड्यांना फॉल लावायचे. मी तेवढं काम करते आता. आणि दुपारी पण आहे ना एवढं जीवर येतं. आता आहे ना मस्त 6 वाजले. ऊन पण कमी झालं आहे. आता आहे ना मी ब्लाऊजेसमध्ये साड्यांना फॉल लावते, हात शिलाई करते. मी बनवते आता चिकन बिर्याणी. थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवते आता. दरवेळेस वेगळ्या पद्धतीने बनवते. आता चांगली होती का नाही बघू. कोणती चांगली लागेल यावेळेस काही टाकून बनवायचं. टाकू का मी? आपण उंच भातानेच करायचं ना. उंच भात करायचं तरी कोथिंबीर द्यायला का? टेस्ट म्हणतो लय दिवसातून बिर्याणी सगळ्यांनी आम्ही पार्टी केली तेव्हा खाल्ली. 10-11 दिवस झाले. नाही 10-12 दिवस झाले. बस तो चिकन मध्ये पण टाकली नको बस मग. बस का? आणि हा लाल मसाला सगळं तिखट नसेल ना. बस का? बस आता इथे रेसिपी झाली बिर्याणीची मग है ना. कांदा टाकून घेतला. लय कलर आहे मम्मी याला मसाल्याला. त्या लय छान आहे. घेते का ते चिकन तरीचा आधी आपण आहे ना चिकन शिजून घेऊ, नंतर तांदूळ परत शिजून घेऊ. मग कलर काय नाही.
आमचं आहे ना आता जेवण झालं आहे. आता मी आले पार्लरमध्ये. उद्या आहे ना ब्रायडल मेकअप आहे सकाळी एंगेजमेंटचा, तर ती तयारी करायची. मला दिवसभर वेळच नाही भेटला. तर आहे ना ते जे हेअरस्टाईलला लागतं आहे ना सामान ते काढून ठेवते वरती, कारण सकाळी ना 8-8:30 वाजताच येणार आहे नवरी. त्याच्यामुळे सकाळी खूप धावपळ होऊन जाईल. तर आताच आहे ना मी सगळं सामान वरती काढून ठेवते. दादाच काय करताय? इथून पाला आली मी केव्हाची तिच्यावरती लक्ष ठेवते. मम्मी इथं तेल घुसली. भरून आणले दादू बाहेर भाजी खाली मी डायरेक्ट कॉटवर चढून बसले. केव्हाची ती वाजू राहिली, मला भीती वाटती. मी तिला बघितलं, ते बघ ते बघ ते बघ ते बघ कुठे ते तिथं 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 मशीनच्या तिकडं. हाय इकडे गेली आता ती. इकडे गेली का? हा दाद थांबा, ती बाहेर जाईल ती वाण. तू आधी ना स्प्रे मार. नाही नाही दादाच्या आधी जरा मुडको दादाच्या हातरून आणि ते बसले. पायपूस ना काढ, मी तशी बाहेर काढते. जाऊ दे. मम्मी परीला आण ना. नको नको तिच्या स्प्रे मार. तू आधी मुडको फक्त. मम्मी नीट पाय बर का. अरे देवा, इतके ते तिच्या पाय गादी खाली घुसली नसेल ना का? कागद उडालाय तिकडं. ते नाही, तिथं मी बघ पाहिली. बरं. मी पाहिली ना ती. हा माझ्या गादी खाली पाय. हा, मम्मी आले किती वाट. जाऊ दे, वर जाऊ दे, बाई. बापरे. ते असेच कडा जायची. ते मांजरीला बोलवलं असतं पण तिच्यावर स्प्रे मारली. माझं लक्षच होत तिच्याकडं. ए बाई, जाय ना तिकडे. दादा काहीतरी करणार, स्प्रे मारणार तिच्यावर अजून. मम्मी ती रात्री घुसणार आहे आतरुणामध्ये. बघ इकडे इकडे मशीनच्या तिथं ती ना, कारण तिच्यावर स्प्रे मारेली ती अशी हे झालेली. दादा मदत कर ना मम्मीला. मार.